काम आहे माझं, त्यांना पाठवू नका. काय काम आहे त्यांच्याकडे? काम म्हणजे असं आहे की काय आहे, आता मला जोधाचा फोन आला होता. बरं. आमच्या दरबारात जी नवरत्न आहेत ना, हा. ती झालेत म्हातारी. हा. तर या 8 रत्नांना मी घेऊन जाईन म्हणतोय. त्यांचा रेट तुम्हाला परवडणार नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आतमध्ये जाऊन त्यांना पटवून येतो. तुम्ही चालू ठेवा कार्यक्रम. बरे झालं एकदाची गेले. मला खूप टेन्शन असतं, हा माणूस असला की भोगसायलाच निघतो डायरेक्ट. मुझे कपूर चाहिए सिंध या मुर्दा असं म्हटलं की आपल्याला ठाकूर आठवतो, आणि ठाकूर आठवला की त्याचं ते हात नसलेलं रूप आपल्याला बिचाराचं आठवतं. तर असाच एक बिचारा हात नसलेला तरुण पडला एका तरुणीच्या प्रेमात, आणि तो चाललाय तिला प्रपोज करायला. पण असा कसा प्रपोज करायचा, समजा ती नाही म्हटली तर? आणि त्याच्या अशा या परिस्थितीत त्याला हात द्यायला त्याचा एक मित्र आलेला आहे. तर हा धमाल परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्मिथ अँड जोन्स फुबाई फूच्या नव्या पर्वातले आता काही कलाकार इथे येणार आहेत. येत्या 25 ऑगस्ट पासून आपला नवीन पर्व सुरू होत आहे. तर हा धमाल परफॉर्मन्स ते इथे सादर करणार आहेत, आणि त्यानंतर आपले परीक्षक हे ठरवणार आहेत की त्यापैकी कोण पुढच्या फेरीत जाणार आणि कोण नाही जाणार. बघूयात. सगळ्यांना देऊयात शुभेच्छा आणि स्वागत करूयात समीर, अतुल, शलाका आणि मानसी यांचं. बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रब को खाओ पियो, दिन को आराम करो. ला 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 ला. गब्बर गब्बर. बस. मला एक कळत नाही, प्रत्येक हात नसलेला माणूस स्वतःला ठाकूर का समजतो? बरं, मला इथे कशाला बोलवलंस? ती येणार आहे ना आज. कोणती? अरे ती रे बाबा. कोणती? हा. क्या बात आहे. अरे मग प्रॉब्लेम काय? अरे आम्ही दोघांना पसंत केलेला आहे रे, पण मी फोटो पाठवलाय. हो. आणि तो फक्त पासपोर्ट साईज आहे. ती प्रत्यक्षात आली आणि असं बघितल्यावर तोंडावर नकार दिल रे मला. आयडिया काय? मी तुला माझे हात देतो. तुझ्या शरीराचं काय करणार? मी इन करतो ना. हा? अरे म्हणजे मी तुला माझे हात देतो आणि माझं शरीर तुझ्या शरीराच्या मागे इन करतो. कसं काय? वळ. हे बघ. हे बघ. ओहो, कसं वाटतंय? मस्त वाटते. किती वर्ष भांग पाडेन म्हणते. मज्जा आली की नाही? आली 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 आली. Yes. हंसता हुआ नूरानी चेहरा, तेरी दिल में रंग सुनहरा, मेरी जवानी तावा तावा है, दिलरुबा 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 दिलरुबा. साथी हाथ बढ़ाना, हा घे. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना. पलट पलट. हाय हाय. किती वाजले? दुसरा हात. झाला मला उशीर नाही ना? हा प्रश्न आहे की उत्तर आहे? नाही नाही, तुम्हाला उशीर अजिबात झालेला नाही. हिला काय गरम होतंय? किती गरम होतंय. हो ना, घाम आलाय घाम. हो का? घाम आलाय. कळलं? तुला कळलं, ह्याला कुठे कळलंय? घाम आलाय घाम. कपाळावर. कपाळ वर असत. कपाळ कपाळ संपलं, मान सुरू झालं. नाव विचार. काय नाव काय म्हणाल तुमचं? माझं सुधाकर करकरे. अय्या करकरे. येस. तुम्ही असता कुठे? कर्जात. कर्जत. अय्या कर्जत. Yes. कर्जत मध्ये कुठे? कर्वे रोड. अय्या कर्वे. हात थांबवा, हात थांबवा. हात खंबा. कर्वे रोड, हात खंबा. अय्या तुमच्या नावामध्ये किती करे. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला कर लागतो. यांची डोरबेल सुद्धा आहे. कर्र. तुमच्या बिल्डिंगचं नाव काय म्हणाला? हायवे दर्शन. ह्यात कर कुठे?
तुम्ही हाय कसं करता? हाय. आहे की नाही कर? अय्या म्हणजे मला अगदी करासकट जोडीदार मिळणार, मनासारखा जोडीदार मिळणार. कसा हवाय तुम्हाला जोडीदार? मला की नाही असा जोडीदार हवा ज्याच्या नाजूक हातांवर मी माझं नाजूक डोकं ठेवी. येस. आणि जो सकाळ संध्याकाळ मला स्वतःच्या हाताने भरवेल आणि हे काय? तो हात मारेल तिथे पाणी काढेल. लात मारेल तिथे पाणी काढणार नाही चालणार? नाही, मला हातच हवे. अरे बापरे. का घाबरला? छे छे. अरे घाबरायचं काय? अरे आपल्या आयुष्याचं ब्रीद वाक्य आहे, कर नाही त्याला डर कशाला. बाय द वे, तुम्ही काय करता? माझी की नाही टायपिंग इन्स्टिट्यूट आहे. खडखड खडखड खटाक, खडखड खडखड खटाक, खडखड खडखड खटाक. हे काय? इन्स्टिट्यूटचं नाव आहे. एवढं मोठं? हो, आमच्या 3 ब्रांचेस आहेत. पहिली खडखड 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 दादरला, दुसरी खडखड खडखड खटाक ठाण्याला आणि तिसरी खडखड खटाक काहो फलनवा बिहारला. नाही, विरारला. विरारला? अहो बिहारी हल्ली बिहार मध्ये असतात कुठे? बाय द वे, एक विचारायचंच विसरलो. नाही, आधी मी विचारते. विचारा ना. तुम्ही काय करता? आमची बेकारी आहे. आमची बेकरी आहे, पण आम्ही फक्त पावच बनवतो. फक्त पावच? नाही, पाव पूर्ण बनवतो, पण आम्ही फक्त पावच बनवतो. पगार किती? 20 पाव. 20,000. पण तुमचं नाव सांगा ना. माझं नाव दुर्गा. हा मुर्गा आहे. दुर्गा? हो. किती छान नाव आहे. माझा जन्म नवरात्रीतला आहे. माझं नाव दुर्गा आणि बाबांचं नाव हरभाव. आणि आयुष्यभर खेळत बसा गरबा. पहिला कसला क्यूट आहे का तो. ती खूप चिकणी आहे रे, मला जाम आवडली. तू तिथे गेल्यावर माझ्याशी कोण लग्न करणार? ते काही नाही, मी तुझे हात अजिबात सोडणार नाही. मी तुला हातचं जाऊ देणार नाही. अच्छा, बघतेच आता तुमचं कसं जुळतं ते. नाही म्हणजे तुमचं जुळवून देतो ना. ओके ओके, थँक्यू. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. कंगवा? मी तुमच्यासाठी हे आणलंय. माईक? माईक कुठून काढलं रे? मी हे फुल आणलंय. तू माझी होशील का प्रिये? तू माझ्यासाठी आणखीन काय काय करशील प्रिया? काही काही. अरे लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्यावर पैसे उधळे? अरे नाही, फुलं फुलं उधळेन. प्रत्येक रात्री तुला दुधाच्या ग्लासातून दारू पाजेल. अगं नाही ग, तुझं मुख कमल बघितलं ना की एकच गाणं स्फुरतं मला. हम्मा 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 हम्मा. मला मारू नका. आई शपथ सांगतो, माझ्या हातांवर माझा कंट्रोलच नाहीये. ऍक्च्युली हे हात माझे नाहीच आहेत. तुम्हाला खरं सांगू, हे पण हात माझे नाहीच आहेत. हे हात आमचे आहेत. ए मला ना तू खूप आवडलीस. तू माझ्याशी लग्न करशील? प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है दिल. कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल.
सगळ्यात आधी या परफॉर्मन्स बद्दल मनपूर्वक अभिनंदन, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मी आणि ताई आम्ही काही बोलायच्या आधी मला तुम्हाला चौघांनाही असं विचारायचं की फू बाई फू करावं असं का वाटतं? सर, एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड फॅन आहे मी फू बाई फूचं. पहिल्या पर्वापासून असं वाटत होतं की काम करायला मिळावं. कारण हा असा रंगमंच आहे की जिथे आपल्याला वेगवेगळ्या कला सादर करायला मिळतात, वेगवेगळे कॅरेक्टर सादर करायला मिळतात आणि तुमच्यासारख्या गोड परीक्षकांकडून छान छान टिप्सही मिळतात आणि हाच चान्स आहे आमच्या कलाकारांना आमचे कलागुण वाढवण्यासाठी. त्यामुळे असं वाटतं की इथे यावं म्हणून. नेहमी बघायचो की हे लोक सॉलिड मजा करतात. हिच्या 4 जोड्या आहेत, आधीच्या पण 4-5 जोड्या होत्या. सॉलिड धतिंग करतात ते, म्हणजे त्यांना जे परफॉर्म करायचं आहे ते सगळं ते तिकडे परफॉर्म करतात. मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर मला स्वतःला इथे आल्यावर थोडंसं जोखायला मिळेल की मी काय करू शकतो आणि मी काय करू शकत नाही. आणि जर काय करू शकत नसेल तर तुम्ही सगळे दिग्गज इकडे बसलेलेच आहात आम्हाला टिप्स द्यायला. तर ॲज अन आर्टिस्ट मी स्वतः जास्त इम्प्रूव्ह होईन असं मला वाटतं. मी बेसिकली स्टेजवर काम करते, त्यामुळे मोस्टली खूप रिहर्सल्स करून आम्ही नाटकं करतो. मग सिरियलमध्ये किंवा इथे जसं एका दिवसात किंवा 2 दिवसामध्ये परफॉर्मन्स करायचा, हे मला खूप चॅलेंजिंग वाटतं की 2 दिवसामध्ये तुम्हाला अख्खं कॅरेक्टर पकडायचं, त्याच्या मागे पुढे काय आहे ते समजून घ्यायचं. म्हणून मला वाटतं की मला हे करायचं आहे. हा एक असा मंच आहे जिथे कलाकाराला पूर्णपणे स्वतःला एक्सप्लोअर करता येतं आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या दिग्गजांच्या चांगल्या चांगल्या टिप्स मिळतात. त्याच्यामुळे हे खूपच इन्व्हायटिंग वाटलं. तुमच्या चौघांचंही फू बाई फूच्या दुसऱ्या पर्वात मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. तुमच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी आणि पुढच्या संपूर्ण पर्वासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.